नमस्कार मित्रांनो, कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेमध्ये खतरनाक ट्विस्ट आलेला आहे. मित्रांनो, कावेरी आता माला यशच्या मृत्यूचं रहस्य सांगणार आहे. कारण तिच्याकडे कोणताच दुसराच पर्याय उरलेला नाहीये. कारण ती युगला यश बनून घरी आणायला तयार नाहीये. त्यामुळे तिला काही झालं तरी आता माला सगळं काही सत्य सांगवाच लागणार आहे. मित्रांनो, आता इथे झालं असं की कावेरी जेव्हा मोहित जिजूंकडे गेली तेव्हा तिने मोहित जिजूंना सगळी काही सिच्युएशन समजून सांगितली की युग तिला ऑफर देत आहे, परंतु तिला हे करायला तयार नाहीये. तर आता मोहित जिजू तिला समजून सांगत आहे की तू ही ऑफर रिसीव्ह करायला पाहिजे. तेवढे तिथे यश हा कॉन्स्टेबल बनून येतो, म्हणजे युग, आणि त्यांना सांगतो की मी एवढी छान ऍक्टिंग करतोय, मी जर तुम्हाला एवढं छान एनकरेज करू शकतो, मी तुम्ही जसं पाहिजे तसं यश म्हणायला तयार आहे, मग तुम्ही का नाही माझी ऑफर रिसीव्ह करत. परंतु कावेरी हे मानायलाच तयार नाहीये. तिचं असं म्हणणं आहे की मी माझ्या नवऱ्याचा यशचा सौदा करू शकत नाही आणि त्यामुळे मोहित जिजू सुद्धा काहीच बोलू शकत नाही. मित्रांनो, एक बायको कसं एवढं सहन करते. कावेरीमध्ये एवढी मोठी ऊर्जा, एवढी मोठी शक्ती कुठून आली काय माहिती. 1 महिना झालं ती लपवते घरच्यापासून की यश या जगात नाहीये, परंतु ती असं किती दिवस लपवणार आहे आणि आज ते सत्य अखेर समोर येणारच आहे. इकडे अमृताला फार मोठी घाई लागलेली आहे. सगळेजण यशची वाट पाहत आहेत. यश घरी येणार म्हणून सगळेजण इतके आनंदी आहेत. मात्र आनंदाने स्वेटर विणत आहे. विद्याने छान स्वयंपाक बनवलेला आहे. सगळेजण खूप खुश आहेत. परंतु अमृता बोलते की तुम्ही एवढी वाट पाहताय, पण ती कावेरी आपल्यापासून काहीतरी लपवते. यश हा येणारच नाहीये. आलाच नाही तर काय करसान तुम्ही. बापरे, म्हणजे ना अमृताला काय माहिती काय तिला काय एवढा प्रॉब्लेम आहे त्या धर्माधिकारी कुटुंबाचा एवढा. कारण ती विलन आहे ना, तिला त्या घराचा नाशच करायचा आहे. त्यामुळे ती निगेटिव्ह थिंकिंग करणारच. परंतु तिने एवढं टोकाचं पाऊल उचललं ना की आता माने तिच्यावर हातच उचलला. कारण यश येणारच नाही असं म्हटल्यावर माझं हृदय आता पिळवटलं. शेवटी आई ती आईच असते मित्रांनो. काही झालं तरी आईची माया या जगात दुसरं कुणीच करू शकत नाही. आणि ती बिचारी आई वाटेकडे डोळे लावून बसली की माझं यश आता येईल आणि माझ्या हातचं जेवण करेल, माझ्या हाताने घास खाईल. आणि असं होणार नाही असं ऐकल्यावर आईच्या पायाखाली जमीन तर सरकणारच ना. तर हे सगळं होत असताना कावेरी घरी येणार आहे. आणि आता कावेरी घरी आल्यावर तिला मा आता जाब विचारणार आहे की कावेरी सांग, एवढे जण आम्ही वाट पाहतोय, डोळ्यात तेल घालून आम्ही त्याच्या यशची वाट पाहतोय, कुठे यश आमचा, सांग कुठे यश. आता मित्रांनो, कावेरी काय उत्तर देणार त्यांना. कसं सांगणार की यश या जगातच नाहीये. कारण ते तोंडाने सांगणार. 1 महिना झालं ती लपवतीये, 1 महिना झालं ती लपून ठेवतीये, कुणाला सांगत नाही. परंतु आता कसं ती सांगणार, कसं सामोरं जाणार. मा आता प्रचंड चिडलेल्या आहेत. कावेरीने सगळं काही सत्य सांगितलेलं आहे. कारण तिच्या डोळ्यात इतके अश्रू दिसत आहेत की आता कुणालाच काही सांगायची गरज नाही. तिच्या डोळ्यातल्या अश्रूवरूनच समजत आहे की यश येणार नाही म्हणून. आणि मा आता खूप चिडलेल्या आहेत. मा आणि कावेरीला खूप मोठी शिक्षा देणार आहेत. कारण मा बोलतायत की मी तुझ्यावर एवढा विश्वास ठेवला होता, परंतु तू माझा विश्वासघात केला. कुठे माझा यश, मी किती वाट पाहिली, सांग मला यश कुठे. मित्रांनो, आता काय होणार, कसं होणार, काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.